अख्खे 1,500 माझे ते आता मिळाले 1,500 मिळाले रे 1,500 मिळाले. तू बाय असं कमून करतो इंचो मिंचो डासला काय त्याला? अरे तो तर लेझिम खेळत आलाय. लेझिम? हा अरे गणपतीला किती टाइम आहे अजून, आता कुठं लेझिम? राव मिळाले रे 1,500 मिळाले रे 1,500 मिळाले 1,500 मिळाले. अरे आज इतकी भारी गेम केली आपण, परफेक्ट. काय 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 केली तुम्हाला माहितीये का? काय ते लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये आलेत. मग आम्हाला काय ते? अरे मग ही तर खरी मजा आहे. मी काय केलं, माझ्या बायकोचं खातं खोललं आणि मग त्या खातं खोललं बँकेत. ते बावळटाला काही कळालंच नाही. मी काय केलं, माझा मोबाईल नंबर त्याला अटॅच केला, खात्याला अटॅच केला. हा. मग आता मला त्याच्यावर सगळे मेसेज येतात, किती पैसे आले काय. आता मजाच मजा. आता पैसे आले खात्यावर हा आणि ते मेसेज आला तुम्हाला, मला आला वहिनीला तपासत नाही काहीच नाही. म्हणून तर मग मी अशी गेम केली, त्याच्यावर काही विचारूच नको. अख्खे 1,500 तुमचे, अख्खे 1,500 माझे ते आता. पार्टी फक्त एकटा खाणार, बसा खाली. कमून माझे पैसे माया बायकोचे माया खातेवाले. आता मी माझा मोबाईल नंबर त्याला ऍड करणार आणि फोन पे गुगल पे नी सगळे बायकोचे पैसे काढून घेणार. मग मजाच मजा. 1,500 रुपये दर महिन्याला. चला बाळासाहेब, आता पार्टी करणार, चांगलं चुंगलं खाणार, मस्त पैकी कार्यक्रम करणार. तुम्ही बसा इथंच आता. चला चला येऊ का? चला लय बोलले, चला लवकर निघा. लवकर लय बोलले तुम्ही, आता पार्टी बिर्टी नाही द्यायची. चला 1,500 मिळाले. चला चला तिकडे. लगेच तुम्ही उत्साह दाखवू नका. हा? आले फुकट भाकट 1,500 होय घंटे. आता 1,500 वरतून त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचे पाठवले. या असे त्यांच्या नवऱ्यांनी खाल्ल्यावर काय राहतं बायकांनी एवढं काबाड कष्ट करायचे. अरे सरकारने योजना कशासाठी काढली? महिलांसाठी, महिलांना आर्थिक हातभार लागावं म्हणून. आणि हे जर मध्ये असे महिलांचे पैसे खायला लागलेत, कसं व्हायचं? बाळगावनी असं नाही केलं पाहिजे, चुकीचं राहील. सरकारने ना अजून काही नियम बदलायला पाहिजे. ती एटीएम त्या महिलेकडेच राहील, मोबाईल नंबर तिचाच राहील, आज काय ते करायला पाहिजे. बरोबर. चल घंट्या पटकन, चल पाऊस चालला लागला आहे ना बाळ बोला. चला चला आपण कुठं पावसात भिजत त्याच्यानंतर चल पटकन. हे 1,500 मिळाले 1,500. काय श्याम, बरं झालं भेटला. तुम्हाला दोस्त आहे जिगरी. तो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे बायकोचा? भरला. आणि त्या खात्याला नंबर कोणा दिलाय? आता ती गेली ती फॉर्म भरायला म्हणलं, तिचाच नंबर दिला असं. अरे काही डोकं आहे का काय तुला? एक काम कर, तिचा खात्याचा नंबर काढून घे आणि तू नंबर दे. म्हणजे बँकेच्या खात्यात. हा बँकेच्या खात्याला. काय होईल काय होईल? अरे सगळे अपडेट तुला येते, मेसेज तुला येते. 1,500 महिन्याला आले का नाही ते. आणि एक काम करायचंय, त्या नंबरला आहे ना तो फोन पे गुगल पे ऍड करायचा. म्हणजे तुला महिन्याला तिचे 1,500 रुपये काढता येते. ऐका नाही डोकं कस काय गेम केली आपण. मी माझ्या बायकोचं तसंच केलेलं आहे. हा का? हा लवकर जाय बँकेत जाय तेवढं कर. लगेच चल ये. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, सोडून संग हा रंग हा जायचं नाही. नाही नाही चेअरमन काय भानगड लय आज कडक. काय कुठं दौरा बिवरा आहे काय? लय भारी दौरा आहे, पण बाळू तुला सांगून काय उपयोग. आणि सांगा ना पण नेमकं कुठं चालले आज? अरे ते आता जरा वेगळे विषय असते, त्याला खर्च पाणी लागतो जरा. काय करशील तू? विषय काय ते तर सांगा मला, मग खर्च पाण्याचं बघू. आता तुला मोक्याच मुद्द्याच सांगू का? हा सांगा बरं. म्हणू नको कोणाला. मी कशाला म्हणू राव कोणाला? मी चाललोय बारीला. बारीला? हा. आणि काय असतं ते? अरे लय खर्च असतो तिथे. तुला सांगू का, तिथं आता गाणे बिणे असे तोडावं लागत. आता वेगळंच तुला सांगून उपयोग नाही, ते बघितल्याशिवाय कळत नाही तिथली माझ्या. मग मला फक्त बघायला तर न्या. नाही तुला नेऊन नाही जमणार. हो नेणार असं. अरे बाळू खर्चाचं काम आहे ते. हे बघ आता माझ्याकडे मी नुसते 10,000 रुपये चालवलेत ना, याच्यात 2 5 5 10 10 हजार नुसतं गाणं तोडायला लागते. आता मी ह्या 10,000 फक्त 2 गाणी तोडणार,
मग एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे? अहो मी अजून लय दिवस झाले नसता घुंगराचा आवाज ऐकला, घुंगरू अजून बघितलंच नाही. तू आपला तमाशा बिमाशा आला ना 100 रुपये तिकीट फाडायचं ना आरामशीर पाहिलं रांगेत. आला मग काय राव, ज्ञाना राव. अरे नेऊ तुला, मग पैसे आहेत का तुझ्याकडे? मग किती लागत ते पैसे? अरे तिथं तिकीट जरी काढायचं म्हणून प्रवेश फी हा तरी 2000 रुपये लागतील. 2000? हा बाकी गाण्यात वाढायचे. ऐका ना, माझ्याकडे 1500 रुपये आहेत. ते लाडके बहिणी योजनेचे आहेत हा. ना, ते बायकोच्या बाकीत सिरियल नोटा काढून आणल्यात. अरे आता 1500. 1500 काय होणार आहे बाळू, तुला आज तरी घेते का? अजून आता 500 मी घालू तुझे. 500 टाकान राव. एका दिवशी असं चालता चालता अर्धा एकर नांगरून देईन तुमच्या ट्रॅक्टरवर. आता तुझा लय आग्रह आहे म्हणून येतो बरं का, फक्त माझ्या शेजारी बसायचं. पण शेजारी मी हालायचं नाही, मी असं नुसतं टकमक बघत. तुझे 500 घालतो. हा. मग ते सगळं तू आवरून बिवरून पुढं ग्रामपंचायत ऑफिस पाशी अर्ध्या तासात ये. मी घरी येऊन आपली ती स्कॉर्पिओ घेऊन येतो गाडी. लवकर या. हा. मा काय आवरलेलं आहे, मी तिथंच बसवतो तुमची वाट बघत. तू मोजून अर्ध्या तासात आलो मी. अर्धा काय मी पाऊण तास बसवतो, पण लवकर या बरं हा, हा, आलो. का. लय मजा आली आता. आहे ना, कमून ये ना गाडी चेअरमन. किती वेळ झालाय वाट बघतोय मी त्यांची. आहे ना, चेअरमननी मला चुना तर नाही ना लावला? नाही, फोन करून बघतो. स्विच ऑफ. अयो हायला चेअरमन, हायला 1500. हायला अवघड केलं पाहिजे चेअरमन. अयो सरपंच आले, त्यांच्या कानावर घालतो मी. सरपंच का रे? चेअरमनला बघितलं? चेअरमनला नाही राव, सकाळपासून चेअरमन गायब आहे. पण तुझं काय काम वाटलंय चेअरमन कडं? नाही, लय महत्वाचं काम होतं. काय रे? पण बघितलं नाही त्यांना? नाही पण काय काम काय मला ते तर सांग. लय महत्वाचं काम होतं. आता कसं सांगू तुम्हाला? अरे तू जर मला सांगितलं तर मी सांगाल ना चेअरमन कुठे आहे काय आहे. पण आता मला तुम्हाला सांगायची लाज वाटते, पण आता नावीलाच आहे आता सांगायला. सांग नाहीला झालायचे ना आता सांग. चेअरमनला मला हा बारीला जायचं होतं. बारीला? हा. अरे बाळ्या 10,000 रुपये महिने काम करणार होतो, तुला कशाला पाहिजे रे बारीन पिरी? नाही, ते सगळं खर्च करणार होते, फक्त माझ्याकडून तिकिटाला पैसे घेणार होते. माझ्याकडे आहेत का तिकीटाला पैसे तरी? 1500 आलते ना ते बायकोचे. मला ऐकूचे कायचे? लाडक्या बहिणी योजनेचे 1500 आलते. मी ते काढले आणि तिथं 2 लागणार आहे. चेअरमन म्हणले मी 500 घालतो आणि 2000 दिसतं लांबून बघ. आता मी म्हणलं मी अजून कधीच घुंगरू बघितलं नाही, मला प्रत्यक्षात घुंगरू बघायचंय. अरे बाईला आलेले पैसे तू बाईवर उडायला निघाला. बाळ्या काय लाज वाटायला पाहिजे ना तुला. मला म्हणजे काय कळलंच नाही. ते मला म्हणले तसं की मी चाललोय तिकडे बारीला, येतो का बाळू? मग मन पागळलं, म्हणलं चला मग, कधी बघितलं नाही आपण, जावा यांच्या बरोबर. घातले 1500 रुपये. आता त्यांनी 1500 घेतले तर मला म्हणले इथं मी ग्रामपंचायत मध्ये येतो. किती वेळ झाला? बराच वेळ झाला, मी वाट बघून कटाळलो. आता तुम्ही दिसले म्हणून तुमच्याकडे आलोय. हे असे होते का 1500? अयो आहे ना, हेच नोट आता. असं ना? हा. अरे या तुझ्याच नोटा आहेत तुझ्या बायकोला आलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या. द्या ना मग. तुला काय द्यायचं कारण आहे? आलेत कोणासाठी? तिच्यासाठी. मग अरे तुला जे चेअरमन भेटला ना, ते चेअरमनलाच मी पाठवलं होतं तुझ्याकडे. आता तसं तू काय माझ्या हातावर आला नसता या बारी बिरी करून, म्हणून मी चेअरमनला पाठवलं आणि त्यांनी तुझ्याकडून 1500 रुपये घेऊन मला आणून दिले. आता या पैशावर अधिकार कोणाचा आहे? तुझ्या बायकोचा. अलग लक्षात. आता हे पैसे जिच्या हक्काचे होते तिच्याकडे जाणार. मी नेऊन देतो ना. नाही, मी देतो नेऊन. आणि ते गंठ्या प्रेमन कमले होते ना, त्यांच्यामुळे तुला मला जागेवर आणता आलं. कळलं का? मूर्ख. आईला सगळ्यांनीच गेम केली काय ना मायावर.